झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. पहिला ए हा मग बी ए हा त्याच्यानंतर सी ए आणि आता लवकरात लवकर मी डी ए होणार आहे. डी म्हणजे आमचं मालक म्हणाले तुला डिनर अलाउन चालू करतो म्हणून. बापरे तुमचं शिक्षण तर माझ्या डोक्यावरूनच गेलं हो. मग आहेच. भलते शिकलेले तुम्ही पण तुमची बायको एवढी क्रॅक कशी काय हो. हा ते इलाज नाही हो त्याला. काय आम्ही बुंदीचा लाडू बनवतो का ना तर तुपाचा हात कमी लागला ना की लाडू क्रॅक होतात असं आहे. बर्फीचं पण तसंच आहे का नाही. हा बर्फीच्या कुठं घेऊन बसले होतो मी. तुमची ही बायको क्रॅक डोक्याची आहे ते सांगून राहिलं मी. नाही तिला पण तुपाचा हात कमी पडलेला आहे का नाही वासाडीला. हा मला शिकवतेस वासाडे तू पुढे ये माझ्या समोर. नाही मला सांगा हा बघा ह्याच्या पुढे जर स्कूटर घेऊन गेलीस ना थोबाड फोडीन तुझा. येशील रस्त्यावर स्कूटर. साहेब स्कूटरची चावी द्या. स्कूटरची चाबी का. अरे ते 4 व्हीलर चालवून राहिले होते ना रे भाऊ. स्कूटर कुठं रे. फोर व्हीलर होती काय. नाही काय आहे साहेब आम्ही 4 व्हीलरला ना मी स्कूटर असं नाव ठेवलंय लाडान. नाव ठेवलंय. तुम्ही मोठे लोक तुमच्या मोठ्या गोष्टी पण या बाईने लय मोठे कारनामे केले. परवा एक ऍम्ब्युलन्स जाऊन राहिली होती तिला या बाईने जागा दिली नाही. होय असं केलं नाही खरंच नाही बाकी सगळे गुन्हे मान्य. झाले 2 तास झाले. एक सेकंद सुद्धा झाला नाही. पाहतो बंद केलंय हे बघा आहे इकडे. हा वाद्य सुरू आहे. यासारखं समाधान नाही दुसरं सांगतो तुम्हाला. काय कसं वाटतंय. बापरे. अरे याचा कार्यकारण भाव जर सांगायचा म्हटलं त्रिशूळाचा जो दांडा आहे तो दांडा सरळ नसून असा यू आकाराचा वाकडा केलेला आहे. अय्या त्याचा त्रिशूळ बनवून घेतल्यानंतर हा जो इंग्रजी यू आकार आहे हे 2 बोटाने अंगठीमध्ये धरलं जातं. दिसताना तुम्हाला वाटतं का सरळ तसा दांडा असायला पाहिजे पण तो सरळ नसतो. तो रुमाल जो आडवा लावला गेला तो केवळ हे दिसू नये म्हणूनच. ते कसं केलं जातं बघा. जीभ मी आत घेतली मुद्दाम झटका मारला तो म्हटलं खरंच जीभेत घातलं. सरकत माझा अंगठा माझ्या ओठापर्यंत आला म्हणजे मी माझ्या चमत्काराच्या प्रयोगापर्यंत आलो. हा जो यू आकार आहे हा दाढे खाली धरला आणि त्यातून जीभ बाहेर काढली. अरे बापरे लपलं नव्हते लपूनच गेलं. अच्छा म्हणजे जिभेत त्रिशूळ नव्हता घातला तर त्रिशूळ मध्ये जीभ घातली होती. आणि एक मी पुन्हा तुम्हाला एक चमत्कार करून दाखवतो. पण मला जर एक स्टूल आणि जरा पाण्याचा ग्लास मिळेल का. लगेच आणतो घ्या लवकर घ्या. पाणी आणले पाणी पण भरून आणले ते खरंच पाणी आहेत का. पाणी जाय प्याचं पाणी आहे. जरा ते पुष्कळ दादांकडे द्या. घ्या त्यांच्याकडे द्या. काय त्यांच्या हातात द्या ते. एक गोट वरून घ्या तुम्ही. मला शाळेत शिकवलेलं आणि चुकवलेलं सगळं ध्यानात आहे. तुझ्या ध्यानात आहे का ते पाय. अरे शाळेत माझ्या पाठीमागे नंबर असायचा म्हणून पास व्हायची तू माझा पाहू लिहायची. अरे साधा प्रश्न आला होता की इंद्राच्या हत्तीचं नाव सांगा तर हिनं यैरावतच्या ऐवजी मल्लिका शेरावत लिहून ठेवलं होतं. अशी तर बाई गोळी. अरे बापाच्या जीवावर अनुकंपा तत्वावर लागली तर तुझी काय पात्रता आहे का. झालं आता माझ्याकडे काय काम आहे सांग.
माझं तुझ्याकडे काही काम नाहीये. तुझं काम आहे माझं मनोरंजन करणं. देवा, माझा काय असा अपराध झाला की अशा इंद्रासमोर नाचायला लावतोस? याच्यापेक्षा मला पृथ्वीवर बारबाला काऊन नाही केलं? नाच इथं. इंद्र आहे ना, इंद्राचा आदेश आहे. अरे चल नाचो. बजाव. ए बाई, मन गाणं. हा जाऊ द्या. चंदन सा बदन चंचल चितवन नीरे रे 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 गर सा सरे ग रे ग ग म दा 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 धा नि द प प नि ध नि प सा 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 नि प ग ग म प म प. ए रे कुचळ नाच काहीतरी. काय गायली काय नाचायली. मुद्दा माझ्यावर सोडू गोयली ना. यम न रागातला गाणं म्हणतीये ना. यम न म्हणजे यम निगेटिव्ह. यम हो. आपण ना गाडी बिडी दुरुस्त करत बात करतो. गाडी दुरुस्त करत नाही ते फालतूगिरी आहे. म्हणजे जो गाडी रिपेअर करतो त्याच्याकडे गाडी नाही, पण ज्याच्याकडे गाडी आहे तो रिपेअर करू शकत नाही. अवरी फालतूगिरी चालले. झाले एक काम कर, ते पहिले गाडी स्टँडला लाव. चल हा? गाडी स्टँडला मी लाव. गाडी ते लावा आता इथे आडवटीला कोण मिळणार दुसरा मी? गाडी स्टँडला लाव. नीट धर. हा हा लाव लाव व्यवस्थित लाव. धुसमुसळपणा लाव. लावली गाडी स्टँडला. ठीक आहे ठीक आहे. एक काम कर, आडवा हो आणि गाडीच्या खाली जा. ओ, काहीतरी काय बोलताय तुम्ही? मेकॅनिक तुम्ही आहात, तुम्हाला त्याचसाठी फोन करून बोलवला ना. यांना काय तुम्ही खाली जायला सांगताय? अहो वहिनी, मी इंजोर आहे ना. इंजोर म्हणजे त्रास होईल ना. मी कसं खाली जाऊ? नाही एक मिनिट. मी समजा गाडीच्या खाली गेलो हा. ना, ही अख्खीच्या अख्खी गाडी माझ्यावर कोसळली, मी मेलो बिलो, तर ही गाडी कोण रिपेअर करणार? कोण रिपेअर करणार ही गाडी? नाही नाही, बरोबर आहे. तुम्ही मेलात तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही जा गाडी खाली. अगं काय चाललंय तुझं? म्हणजे मी मेलो तर काय प्रॉब्लेम नाही आणि हा जगला पाहिजे. अगं माझी बायको आहेस ना, आणि ही बाईक अशी कशी कोसलं अंगावर? एक मिनिट, तुम्ही सारखं वचा 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 करत जाऊ नका माझ्या अंगावर. त्याच्या समोर तुम्ही मला किती बडबडताय. आणि एवढी हिंमत आहे ना, तर जा ना गाडी खाली. मटन मच्छीची, त्याच्यामुळे तो कुत्रा येतो खायला. बरोबर. आता हे झालं काय केलं ते कदमनी. हो. असं प्रत्येक जण काय ना काही करतो. हा नुसत्या कदमच नाही हो. हे आमचं एक बघा ना ध्यान. हे काय करते माहिती का? भूतदया म्हणून काय करते, त्या कुत्र्यांना गोडा करते, त्यांना बिस्किटच काय खाऊ घालते, ते कबुतर बिबुतर येतात त्यांना ज्वारीच काय खाऊ घालते, असे धंदे करते. आता त्याच्यामुळे आपल्या येतात मोठ्या कुत्रे. माणसांनी काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवल्या बुवा आपल्याला, तर करायला नको का? मग प्राण्यांना खाऊ घालणं याच्यात काय चुकीचं आहे? सांगा बरोबर. बरं. आणि तो भुवू सुद्धा प्राणीच आहे ना. मग तो काय प्राणी नाहीये का? मग बिबट्या प्राणी नाही का? तुम्ही तर मारायला निघालेलात. मग आता बिबट्या वन्य प्राणी आहे हो. आम्ही आपला कुत्रा बित्रा असल्या पाळीव प्राण्यांबद्दल बोलून राहिलो ना. असं मग त्या पाळीव प्राण्यावरच तो बिबट्या येतोय ना. आता आपल्यासारखी जर सुशिक्षित लोक असा कचरा टाकत राहिली तर त्याच्यावर कुत्रे येणारच. जिथे कचरा तिथे कुत्रा, आणि जिथे कुत्रा तिथे बिबटा. त्याला म्हणजे आधी पहिला कचरा साफ करा. हे तुम्ही लक्षात ठेवा जरा. कुत्रा येणार नाही, मग बिबट्या येणार. बरोबर आहे. बरं मला एक सांगा, आता ते कारखाने वगैरे बांधले जात आहेत, रोजगार वाढतोय बरोबर, त्यामुळे सगळ्यांना कामं मिळत आहेत, तरी सुद्धा तुमची अशी ओरड असते की जंगलं वाढली पाहिजेत, हे बिल्डिंग झालं नाही पाहिजे, कन्स्ट्रक्शन बंद करा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही पर्यावरणवादी लोक डेव्हलपमेंटच्या विरोधात का आहात? आम्ही डेव्हलपमेंटच्या डान्स बार म्हटलं की रात्रीच जावं लागतं ना. बरोबर आहे त्यांचं. अहो, तसं नाही हो. गरम मुलाचे वडील जाऊन 2 वर्ष झाली. हा, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. 2 वर्ष झाली वडील जाऊन. चेन स्नॅचर होते ते. हा, ते मंगळसूत्र चोरतात ना, चेन स्नॅच करतात ना, ते होते ते. त्याने एकदा चेन स्नॅच केली, पळायला म्हणून बाईक वळवली, एवढा ट्रक आला आणि त्याने स्मॅश केलं. इथे स्नॅच, तिकडे स्मॅश, एवढाच आवाज आला. स्नॅच स्मॅश, एवढाच आवाज आला आणि ते गेले. तुम्हाला माहित नाही? मुलाचे वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले हे सांगितलं होतं त्यांनी. हा मग? आपण हे माहिती नव्हतं की चेन चोरल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. अरे कमाल आहे. हो, फसवलं हो आम्हाला त्यांनी. म्हणजे मी चांगलं सुशिक्षित सुसंस्कृत घराणं बघून माझी एकुलती एक मुलगी त्यांच्या एकुलत्या एका मुलाला देणार होते. एक मिनिट, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे? हा, नाही बरोबर आहे, बरोबर आहे. आत्ताच्या बायकोकडून एकुलता एकच. येस येस येस. या. आत्ताच्या बायकोकडून म्हणजे मुलाच्या वडिलांचा आधी सुद्धा लग्न झालेलं होतं. नाही, तुम्ही मस्करी करता. मी आपल्या बाबडेपणाने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुम्ही मुद्दामून विचारताय मला. मस्करी करताय. अहो, मस्करी नाही, मी माझ्या मुलीचं लग्न करतेय. आणखीन सांगा मला, आणखीन सांगा मला, सांगा मुलाच्या वडिलांचं खरंच आधी लग्न झालेलं होतं?
हा ऍक्च्युली एक लांबची मावशी त्यांच्या घरात राहते ना, माई मावशी ती त्यांच्या आधीची बायको आहे. नाही नाही, एक मिनिट, हे बघा मला लग्न